माझ्याबरोबर योहानाचं शुभवर्तमान 3रा अध्याय आणि 16वं वचन याकडे कृपया वळावं. मला असं वाटतं सगळ्यांच्या तोंडपाठ असणारं हे वचन आहे. मी पटकन वाचतो माझ्या आ, बायबलमधून. देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, अशासाठी की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये, तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावं. हे जे वचन जे आहे जे आपण वाचलं, हे उद्गार स्वतः आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताने त्याच्या स्वतःच्या मुखातून काढलेले उद्गार आहेत. प्रसंग एक, प्रभू येशू ख्रिस्त निकेदेमाच्या बरोबर बोलत होता. निकेदेम जो आहे हा यहुद्यांचा पुढारी होता, तो शिक्षक होता. आपल्या सगळ्यांना ठाऊक आहे, पुष्कळ लोकांचं असं म्हणणं आहे की तो सह्याद्रींचा सदस्य देखील होता, पण तो अतिशय प्रतिष्ठित नियमशास्त्राची माहिती असणारा असा हा मनुष्य होता. आणि हे जे वचन आपण जे वाचलं, ते बायबलमध्ये जे सुवर्ण वचन भरपूर, प्रत्येकच देवाच्या वचनातील वचन जे ते अद्भुत आहे, ते पवित्र आहे. पण जे ठळक वचनं जे पटकन सगळ्यांच्या लक्षात राहतात किंवा सगळ्यांच्या तोंडपाठ असतात, अशा वचनांपैकी हे वचन आहे. याला असंही म्हणतात की हे एका वाक्यामध्ये असलेलं पूर्ण शुभवर्तमान आहे. कारण की याच्यामध्ये देवाच्या प्रीतीविषयी म्हटलंय, ख्रिस्ताच्या अर्पणाविषयी म्हटलंय, तारणाच्या विषयी म्हटलंय, विश्वासाच्या विषयी म्हटलंय. इट इज गॉस्पल इन वन सेंटेन्स. आणि प्रभू येशू ख्रिस्त त्या रात्री निकेदेमाला जणू काय शुभवर्तमान सांगत होता. या वचनाला गोल्डन टेक्स्ट असंही म्हणतात. गोल्डन टेक्स्ट म्हणजे हे सुवर्ण वचन आहे. याच्यामध्ये जसं सोनं जे आहे ते अतिशय शुद्ध असतं, मौल्यवान असतं, प्रेशस असतं, व्हॅल्युएबल असतं, अगदी त्याच प्रकारे हे वचन जे ख्रिस्ती विश्वासासाठी अतिशय अमूल्य असं आहे आणि खूप सुंदर सुवर्ण असं हे वचन आहे. याला वर्ड्स ऑफ लव्ह किंवा प्रीतीचं वचन देखील म्हटलंय. कारण की असं म्हणतात, कारण की हे वचन जे ते देवाच्या प्रीतीविषयी म्हणते. आणि देवाने जे सर्वश्रेष्ठ प्रीती या पूर्ण मानवजातीवरती केली, त्याचं प्रमाण जे परमेश्वराने दिलं, त्याच्या परिपूर्ण प्रीतीविषयी हे देव बोलतं. नारायण वामनराव टिळक अतिशय सुंदर प्रकारे याचं वर्णन करतात की ख्रिस्ताला देवाने जे दिलं, देवाने जगावर एक प्रीती केली, आपला पुत्र दिला. ते असं म्हणतात की प्रियपुत्र ज्याने दिधला तुम्हाशी आणखी नका पुरविणार, त्याने आपला पुत्र आपल्याकरता देऊन टाकला. आपल्या पटकन माहिती व्हावी म्हणून लेट मी टेल यू फॉर सर्टन मोर थिंग्स. निकेदम जो होता त्याचं वय पुष्कळ जर म्हणतात तो वृद्ध होता, पण त्याचं डायरेक्ट प्रमाण आम्हाला वचनात सापडत नाही. पण असं म्हणतात की वॉज अ मॅच्युअर मॅन. तो 40, 50, 60 किती वर्षाचा होता नक्की सांगता येत नाही, बट ही वॉज अ सिनियर पर्सन. आणि प्रभू येशू ख्रिस्त त्याचं अतिशय कमी वय होतं, 30 ते 33च्या दरम्यान त्याचं वय होतं. आणि ही वॉज व्हेरी व्हेरी यंग. आता प्रभू येशू ख्रिस्त निकेदेमाच्या बरोबर बोलताना जरी हे वचन जे आहे हे थर्ड पर्सन मध्ये म्हटलंय. थर्ड पर्सन म्हणजे तिसऱ्या व्यक्तीच्या हवाला देऊन हे वचन लिहिलंय. पण हे डायरेक्ट त्याचा वचनाचा अर्थ असा होतो की निकेदेमाला प्रभू येशू ख्रिस्त सांगतो की देवाने जगावर एवढी मोठी प्रीती केली आहे, एवढी प्रीती केली आहे की त्याने मला म्हणजे स्वतःला, तो स्वतःविषयी म्हणतो, त्याने आपला एकुलता एक पुत्र म्हणजे मी, मला त्याने जगाकरता देऊन टाकलंय. आणि हे वचन जे आहे त्याचा खूप खोल असा आध्यात्मिक अर्थ आहे. आणि हे वचन जे आहे, देव जो आमच्यावरती त्याने प्रीती करून आपला पुत्र देऊन टाकला, याचा अर्थ काय होतो, म्हणजे देवाने जसं आपला पुत्र दिला म्हणजे नक्की काय, याविषयी आपण थोडक्यामधून मध्ये पवित्र वचनातून काही गोष्टी पाहण्याचा प्रयत्न करूया. बऱ्याचदा लोक ह्या देशातून त्या देशामध्ये स्थलांतर करतात चांगलं जीवन जगण्याकरता. सगळ्यांनाच अमेरिकेची सिटिझनशिप पाहिजे असते, कॅनडाची पाहिजे असते, मध्य पूर्वामध्ये दुबईमध्ये यायचं असतं, अँड सो अँड सो फोर्थ. परंतु देवाने आपला पुत्र जो जगाला दिला, तो अशासाठी दिला नाही की तो स्वर्गातून पृथ्वी तलावरती येऊन ही इज गोइंग टू हॅव अ बेटर लाईफ, किंवा तो अतिशय सुंदर चांगल्या वातावरणामध्ये असणार आहे, अशा करता देवाने आपला पुत्र दिला, असं नाही. तर
त्याने आपला पुत्र अशा जगामध्ये दिला किंवा अशा राष्ट्रामध्ये दिला, किंवा अशा राष्ट्रामध्ये त्याला जन्मास घातलं की जे राष्ट्र त्याचा द्वेष करणार होतं. देवाने आपला पुत्र आपल्या स्वतःच्या इच्छेने, आपल्या योजनेप्रमाणे लोकांच्या मध्ये पाठवला, असे लोक की जे त्याचा द्वेष करणार होते. देवाने आपला पुत्र अशा कुटुंबामध्ये पाठवला, मरेचं कुटुंब आणि योसेफाचं कुटुंब, अशा कुटुंबामध्ये त्याचा जन्म झाला की जे श्रीमंत नव्हते, जे अगदी गरीब होते. अगदी ज्यावेळेस ते प्रभू येशूला मंदिरामध्ये घेऊन गेले अर्पण करण्याकरता, त्यावेळेस त्यांच्याकडे अगदी फक्त 2 कबूतर अर्पण करण्यात यावी एवढीच त्यांची ऐपत किंवा पात्रता होती. देवाने आपला पुत्र दिला याविषयी रोमकराचं पत्र 8 अध्याय 32 वचनामध्ये इंग्लिश बायबलमध्ये असं म्हटलंय, गॉड स्पेअर्ड नॉट हिज सन. म्हणजे देवाने आपला पुत्र आवरून धरला नाही. त्याला माहिती होतं की जगात येऊन त्याचं काय होणार आहे, पण इनस्पाइट ऑफ दॅट, तसं असून देखील देवाने आपला पुत्र जगाला देऊन टाकला. जणू काय ही हँडेड ओव्हर. आपला पुत्र त्याने लोकांच्या स्वाधीन केला किंवा त्यांना देऊन टाकला. ही सरेंडर्ड हिज सन. गॉड गेव हिज सन. देवाने आपला पुत्र सगळ्यांच्यासाठी दिला. कशासाठी दिला? रोम 5:8 मध्ये म्हटलंय, तो त्याने मरणाकरता दिला. तिथे असं म्हटलंय, आपण पापी असतानाच ख्रिस्त सुसमयी आपल्या पापांसाठी मरण पावला. देवाने आपला पुत्र जो दिला तो पापी लोकांच्या करता दिला, पापी लोकांच्या हातामध्ये दिला. देवाने आपला पुत्र जो दिला पापी जगामध्ये दिला, पाप्यांसाठी मरण्याकरता दिला. मत्तई 26:45 मध्ये प्रभू येशू ख्रिस्त बोलताना असं म्हणतो, त्याच्या जीवनाची ती अंतिम घटका होती. तो असं म्हणतो की समय आला आहे की मनुष्याचा पुत्र पापी लोकांच्या हातामध्ये धरून दिला जाणार आहे. त्यांना तो सुपूर्द करण्यात येणार आहे. दॅट इज व्हॉट इट एक्झॅक्टली मीन्स. प्रभू परमेश्वराने, थोर देवाने आपला पुत्र श्रीमंत होण्याकरता दिला नाही, पण त्याने आपल्या पुत्राला गरीब म्हणून, त्याने अगदी दयनीय अवस्थेत, त्याच्याविषयी असं म्हटलंय की त्याला डोकं टेकवण्याकरता देखील त्याला जागा नव्हती. बायबल असं म्हणते, देवाने आपला पुत्र जो दिला तो एक दास म्हणून दिला. ही केम ॲज अ सर्वंट. फिलिप्पियराच्या पत्रामध्ये खूप सुंदर प्रकारे वर्णन आपल्याला वाचाव्यास मिळते. त्याचबरोबर यशाया 53 मध्ये किंवा यशायाच्या पुस्तकामध्ये परमेश्वराचा सेवक प्रभू येशूला सादर करण्यात आलाय. देवाने आपला पुत्र जो दिला तो सर्वंट, दास म्हणून त्याने जगासाठी देऊन टाकले. देवाने आपला पुत्र जगावर एवढी मोठी प्रीती केली, त्याने आपला जो पुत्र जो दिला तो आपला, तुमचा माझा भाऊ होण्याकरता दिला, तो आमचा ज्येष्ठ बंधू व्हावा म्हणून दिला. देवाने आपला पुत्र दिला यासाठी की देवाचा पुत्र आमचा प्रमुख याजक व्हावा. परमेश्वराने आपला पुत्र दिला याचं अल्टिमेट जे वर्णन जे आहे ते ही इब्रीच्या 10 अध्यायाच्या 12व्या वचनामध्ये दिलंय. देवाने आपला पुत्र जो दिला तो अर्पण म्हणून दिला. ज्या प्रकारे अब्राहम जो आहे आपला पुत्र इजाक याला घेऊन गेला, देवाने आपला पुत्र जो आहे अर्पण म्हणून दिला. ही गेव हिज सन ॲज अ सॅक्रिफाइस टू सन फॉर अवर सिन्स. लेवीच्या पुस्तकाच्या 17व्या अध्यायाच्या 11व्या वचनामध्ये याचं सुंदर वर्णन केलंय. देवाने आपला पुत्र जो दिला तो कशा करता दिला? लेवी 17:11 मध्ये म्हटलंय की जे माणसाचं शरीर जे आहे त्याचं जीवन जे आहे ते रक्त आहे. आणि तिथे असं म्हटलंय की रक्त जे आहे ते वेदीवरती ओतण्यात येते, यासाठी की रक्ताच्या द्वारे प्रायश्चित्त मिळावं. आपण ते वचन वाचावं, वेळाभावी मी वाचणार नाही. देवाने आपला पुत्र दिला, मनुष्य शरीरात दिला यासाठी की त्याच्या शरीरात जे रक्त होतं
ते देवाच्या वेदीवरती ओतलं जावं, वधस्तंभावरती त्याच्या शरीरातील प्रत्येक थेंब जो आहे तो वाहण्यात यावा, म्हणून देवाने आपला पुत्र दिला. देवाने आपला पुत्र दिला यासाठी की पूर्ण जगाचं प्रायश्चित्त त्याच्या द्वारे व्हावे, म्हणून देवाने आपला पुत्र दिला. लेवीच्या 16व्या अध्यायाच्या मध्ये प्रायश्चित्याच्या दिवसाचं खूप सुंदर वर्णन केलेलं आहे. तिथे 2 बकऱ्यांविषयी दिलंय, वर्णन केलंय. एका बकऱ्याच्या डोक्यावरती हात ठेवून आपलं पाप जे आहे त्या बकऱ्यावरती लादण्यात येत असे आणि तो बकरा जो आहे त्याचा वध करण्यात येत असे. दुसरा जो बकरा जो आहे त्याला रानामध्ये सोडून देण्यात येत असे. त्याचं चित्र असं होतं की एक बकरा जो आहे तो पापासाठी अर्पण आणि दुसरा बकरा जो आहे ते पाप जे माणसापासून लांब नेण्याकरता, इस्रायल लोकांच्याकडून करता लांब नेण्याकरता तो बकरा रानात सोडून देण्यात येत असे. पण ह्या दोन्ही कृती एकट्याने कराव्यात म्हणून, पापासाठी यज्ञ व्हावा म्हणून, पापासाठी प्रायश्चित्त व्हावं म्हणून, पापासाठी वधस्तंभ जाणं व्हावं म्हणून, आणि त्याचबरोबर आपलं पाप आपल्यापासून दूर नेण्याकरता, म्हणजे आपल्या सॅन्टिफिकेशन प्राप्त होण्याकरता, म्हणजे आपल्याला नीतिमत्व प्राप्त होण्याकरता, रोजचं तारण प्राप्त होण्याकरता, पापांक्षमा प्राप्त होण्याकरता देवाने आपला पुत्र दिला. याचं सुंदर वर्णन. आता देवाने हे जे केलं ते असं सडनली केलं नाही, ही परमेश्वराची योजना होती. जर आपण स्तोत्राच्या 22व्या अध्यायात जर गेला तर त्याचं सुंदर वर्णन आधीच केलं होतं. परमेश्वराला आधीच माहिती होतं, पुत्रालाही आधीच माहिती होतं की जगामध्ये येताना त्याच्याविषयी काय होणार आहे. साम्स किंवा स्तोत्र 22 मध्ये त्याच्यामध्ये खूप सुंदर प्रकारे वर्णन करताना देवाचा पवित्र आत्मा असं म्हणतो, वचन 1-2 मध्ये देवाने आपल्या पुत्राचा त्याग केल्याचं मला वाचायला मिळते. तिथे त्याची सुरुवातच अशी होते की माझ्या देवा तू माझा त्याग का केलास. 6 ते 8 वर्षामध्ये त्याला जो अपमान सहन करावा लागला, त्याला जे रिजेक्ट करण्यात आलं, त्याला जे धिक्कारण्यात आलं, त्याची थट्टा करण्यात आली, त्याला तुच्छ मानण्यात आलं, त्याचं वर्णन करण्यात आलंय. देवाने आपला पुत्र अशासाठी दिला, देवाने आपला पुत्र दिला याचं वर्णन करताना स्तोत्र 22:14 ते 18 मध्ये म्हटलंय की त्याचे हाल करण्याकरता त्याने यातनेतून जावं म्हणून, त्याच्या वस्त्रांवरती चिठ्ठ्या टाकण्यात याव्यात म्हणून, त्याच्या हातामध्ये खिळा ठोकण्यात यावा म्हणून, पायात खळा ठोकण्यात यावं म्हणून देवाने आपला पुत्र दिला. देवाने आपला पुत्र यासाठी देऊन टाकला, कायमचा देऊन टाकला, त्याच्यावरचा आपला हात काढून घेतला, या इथपर्यंत की जस पुत्र म्हणतो की माझ्या देवा तू माझा त्याग का केलास. त्याला वाचवण्याकरता कोणी नव्हता, नोबडी वॉज देअर. पुत्र एकाकी होता. देवाने अशा प्रकारे आपला पुत्र दिला. यशा 53व्या अध्यायामध्ये त्याचं आणखीन सुंदर वर्णन केलंय. त्याला लोकांनी तुच्छ मानलं असं वचन 1 ते 3 मध्ये म्हटलंय. वचन 4-5 मध्ये म्हटलंय तो आपल्या लोकांच्या पापांकरता तो वधस्तंभावरती गेला. आपल्या लोकांच्या पापाकरता त्याने यातना सहन केला, त्याला मारण्यात आलं. त्याने आपलं जीवन जे ऑफरिंग म्हणून, त्याने आपलं जीवन ऑफरिंग म्हणून, अर्पण म्हणून द्यावं म्हणून देवाने आपला पुत्र दिला. जखर्या 12:10 मध्ये म्हटलंय त्याच्या हातामध्ये त्याला भोकसण्यात आलं. दे पियर्स्ड हिम. आता मला तुम्हाला जे आपण ऐकत आहात आपल्याला एक प्रश्न विचारायचा आहे. जर आपल्याला आपला पुत्र किंवा आपली कन्या जर अशा कारणासाठी जर द्यायची जर वेळ आली, तर आपला पुत्र किंवा आपली कन्या अशा अवस्थेतून जावं किंवा ती जावी किंवा तो जावा म्हणून आपण त्याला द्यावास तयार व्हाल काय? विल यू बी एव्हर रेडी टू परफॉर्म सच ऍक्ट? बायबल म्हणतं पण देवाने हे केलं. आणि म्हणूनच योहान 3:16 म्हटलंय देवाने जगावर एवढी मोठी प्रीती केली. इंग्लिशमध्ये त्याला म्हटलंय सो गॉड सो लव्ड द वर्ल्ड. तुम्ही किती पण लांब वाटे तुम्हाला त्या प्रीतीचा अंदाज येणारच नाही. इट वॉज अ बाउंडलेस लव्ह. अशी प्रीती की ज्याला सीमा नव्हती, अशी प्रीती की ज्याची तुलना करता येत नाही. नो कंपॅरिझन, नो बाउंड्स. ही प्रीती जी आहे माणसाच्या प्रीतीपेक्षा भिन्न आहे. ही प्रीती जी आहे आईच्या प्रीतीहून श्रेष्ठ आहे. ही प्रीती जी आहे स्त्रियांच्या प्रेमाहून श्रेष्ठ आहे. ही प्रीती जी आहे
बापाच्या प्रेमाहून श्रेष्ठ आहे, या प्रीतीची तुलना करता येत नाही. देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्यांनी आपला पुत्र दिला. त्या वधस्तंभावरती, त्या उभ्या आडव्या लाकडावरती, व्हॉट वी कॅन सी देअर, लव्ह इज एक्सप्लेन. प्रीती जी आहे त्याचं एक्सप्लेनेशन, त्याचं वर्णन वधस्तंभावरती पाहावयास मिळते. दॅट क्रॉस, ऑन दॅट क्रॉस वी सी लव्ह डिस्प्लेड. फक्त प्रीती वर्णनच तिथे आम्हाला पाहावयास मिळत नाही, तर प्रीतीचं उघड उघड प्रदर्शन तिथे आम्हाला वधस्तंभावरती पाहावयास मिळते. देवाने जगावरती प्रीती केली. क्षणभर आपण त्या वधस्तंभावरती आजच्या प्रभातीच्या मरणामध्ये आपण आपलं लक्ष लावूया. ज्यावेळेस एखादा माणूस किंवा एखादी स्त्री किंवा एखादं बाळ किंवा कोणी का असे ना, ज्यावेळेस त्यांच्यावरती एवढे अत्याचार होतात, ज्यावेळेस त्यांना एवढ्या कडेवरती ढकलण्यात येते की त्यांचा जीव जो आहे तो त्रासात येतो, त्यांना यातनेतून जावं लागतं, त्यावेळेस ज्यावेळेस एखादा माणूस यातनेतून जातो, दुःखातून जातो, त्रासातून जातो, त्यावेळेस त्याच्या आतून जे निघते ते त्या व्यक्तीचं खरं व्यक्तिमत्व असतं. फॉर एक्झाम्पल, उदाहरणादाखल, वधस्तंभावरती प्रभू येशू ख्रिस्त असताना त्याच्या बाजूला जे चोर होते ते शिव्या शाप देत होते. त्यांच्यातून जे बाहेर निघालं, त्यांचे हाल होत असताना, दॅट वॉज देअर रिअल सेल्फ. पण देवाने जो पुत्र दिला होता, देवाने जी जगावर एवढी प्रीती केली होती, त्या पुत्रामधून काय बाहेर आलं? वधस्तंभावरती असताना, त्याचे हाल होत असताना, when he was pushed to his limits, what came out of him? त्याच्यातून काय बाहेर आलं? काही लोकांना भीती वाटते, काही लोक काय काय करतात, दंगा करतात, काही लोक पूर्ण गलित गात्र होतात. पण प्रभूने काय केलं? पहिलं वाक्य वधस्तंभावरती, फादर फॉरगिव्ह देम, बापा यांना क्षमा कर. त्याच्यातून काय बाहेर आलं? बापा यांना क्षमा कर. त्याच्यातून काय बाहेर आलं? जर आपण योहान 19 मध्ये गेला, 26-27 मध्ये, तो आपल्या आईला पाहतो आणि तो योहानाला म्हणतो, मुला ही तुझी आई आणि बाई हा तुझा पुत्र. त्याच्यातून काय बाहेर आलं? फ्रॉम हिम केम आउट लव्ह, फ्रॉम हिम केम आउट कंपॅशन, फ्रॉम हिम केम आउट मर्सी. त्याच्यातून प्रीती बाहेर आली, त्याच्यातून दया बाहेर आली, त्याच्यातून करुणा बाहेर आली. आणि वधस्तंभावरती जो चोर त्याला शिव्याशाप देत होता, आणि ज्यावेळेस त्याचं परिवर्तन झालं, त्यावेळेस तो त्या चोराला म्हणतो, आजच तू माझं बरोबर सुखलोकात असशील. प्रियानो, देवाचा पुत्र देवासारखाच वागला, कारण देव मानव देह धारण करून त्या वधस्तंभावर होता. त्याचा स्वभाव तिथे बदलला नाही. त्याचे हाल होत असताना त्याने प्रतिकार केला नाही, कारण तो आपलं अर्पण होऊ देत होता. अर्पण करताना जे अर्पले जाते त्याला काही प्रतिकार करता येत नाही, आणि प्रभूने अगदी तसंच स्वतःला पूर्णता देऊन टाकलं. अँड दिस वॉज एक्स्ट्रॉर्डनरी. हे जे होतं अद्वितीय होतं, हे वर्णनाच्या मानवी कल्पनेच्या पलीकडचे स्वतः होतं. आणि त्याचं संज्ञान किंवा त्याचं अंडरस्टँडिंग जो तिथे शताधिपती होता त्याला झालं. वधस्तंभाच्या पायथ्याच्या जवळ एक शताधिपती होता. शताधिपती काय म्हणतो बरं? शुअरली दिस मॅन वॉज सन ऑफ गॉड. मग त्याच मार्काचं शुभवर्तमान 15 अध्याय 39 वचन. खरोखर हा मनुष्य देवाचा पुत्र होता. आता आणखीन एक गोष्ट तुम्हाला मला सांगू द्या, जो आपल्याकडे 3-4 मिनिटं असतील त्याच्यामध्ये. देवाने, वाय डिड गॉड चूज टू गिव्ह हिज सन? देवाने असं का ठरवलं की त्याने आपला पुत्र देऊन टाकावा? देवाने आपला पुत्र सफर होण्याकरता, आपला प्राण द्यावा देण्याकरता देव असं का वागला? वाय डिड गॉड डू दॅट? परमेश्वराने आपला पुत्र अशासाठी का देऊन टाकला? देवाने जगावर एवढी मोठी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र देऊन टाकला. त्याची 3 प्रमुख कारण मी आपल्याला सांगून मी थांबणार आहे. पहिलं कारण जे आहे की आपण जे यातनेतून जात होतो, ही डाईड फॉर अवर सफरिंग्स. तो आपल्या यातनेसाठी मरण पावला. आपण ज्या ठिकाणी होतो तो आपल्यासारख्या देहामध्ये येऊन राहिला, त्याचा अनुभव त्याने घेतला. मला एक उदाहरण देऊ द्या. कल्पना करा की एक जहाज आहे, त्या जहाजामध्ये एक आई आणि तिचं बाळ जे आहे ते प्रवास करत आहेत, आणि सडनली ते जहाज जे बुडायला लागलंय आणि लाईफ बोट येतात,
पण ते बाळ जे आई जवळ नाही, ते लांब आहे आणि ते बाळ पाण्यामध्ये बुडत आहे आणि त्याला बाहेर येता येत नाही. आईच्या जवळ ऑप्शन होतं. ती तितक्या वाईट स्थितीत नव्हती. ती त्या लाईफ बोटमध्ये बसू शकत होती, आपला जीव वाचू शकत होती. पण आई म्हणते की मी लाईफ बोटमध्ये जाणार नाही, कारण माझं बाळ तिथे मरत असताना मी कशाला जगू, मी कशाला त्या लाईफ बोटमध्ये बसू. ती त्या पाण्यामध्ये जाते. ज्या ठिकाणी तिचं बाळ होतं, त्याच्या बाळाला तिला काढता येत नव्हतं, पाणी वाढत होतं. आई जी आहे बाळावर उभं राहिली आणि आई जी आहे बाळ मरत असताना शी आयडेंटिफाईड विथ हर चाइल्ड, शी डाईड विथ हर चाइल्ड. ख्रिस्त असाच आमच्या यातनांसाठी आमच्या बरोबर येऊन आमच्या करता तो मरण पावला. गॉड ऑन द क्रॉस, वधस्तंभावरती देव प्रेफर टू डाय फॉर अस. आपल्यासाठी मरणं हे त्यांनी पसंत केलं. इन्स्टेड ऑफ बीन इन ग्लोरी, स्वर्गामध्ये गौरवात राहण्याकरच्याचं त्याने मान्य केलं नाही. देवाने आपला पुत्र दिला. आणखीन 2 मुद्दे. त्याने आपल्या पापांसाठी वधस्तंभावरती प्राण दिला. देव जो आहे प्रकाश आहे. योहानाचं शुभवर्तमान 8वा अध्याय 12वं वचन, प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो मी जगाचा प्रकाश आहे. रोम 6:23 मध्ये म्हटलंय पापाचं वेतन मरण आहे. पापाचं मरण, द कॉन्सिक्वेन्सेस ऑफ सिन, जे आपल्या वाट्याला येणार होते, पापाचा परिणाम जो आपल्या वाट्याला येणार होता, आपल्या जीवावर येणार होता, तो परिणाम प्रभू येशू ख्रिस्ताने स्वतः घेतला. असं म्हणतात जस्टिस डिमांड्स जजमेंट. न्यायाची मागणी न्यायनिवाडा असते आणि देवाच्या न्यायाची मागणी देवाने न्यायनिवाडा करून ती केली. आणि तो न्यायनिवाडा असा होता की त्याने आपला पुत्र देऊन टाकला, यासाठी की आमच्या ऐवजी आपली शिक्षा जी आहे त्याने स्वतः वरती घ्यावी, स्वतः त्याचा दंड भरून द्यावा. आणखीन एक वाक्य तुम्हाला सांगू द्या. लव्ह डिमांड्स मर्सी. प्रीती जी आहे दयेची याचना करते. आणि वधस्तंभावरती आपल्याला न्याय पाहायला मिळतो, न्याय निवाडा पाहायला मिळतो, आपल्याला प्रीती पाहायला मिळते, आपल्याला दया पाहायला मिळते. या सगळ्या गोष्टींचा सुंदर संगम वधस्तंभावरती व्हावा म्हणून देवाने आपला पुत्र दिला. शेवटची गोष्ट, ही डाईड फॉर अवर शेम. आमच्या लज्जेकरता तो मरण पावला. तुम्हाला माहितीये, कल्पना करा न्यायाच्या दिवशी ज्यावेळेस जग त्या सिंहासनासमोर उभं राहील, पांढऱ्या शुभ्र, त्यावेळेस तिथे काहीच झाकून ठेवण्यात येणार नाही. आणि तो किती लज्जेचा क्षण असेल, किती लज्जेची, ही कल्पना नाही, तरी देवाचं वचन आहे. पण आपण त्या लज्जेतून जाऊ नये. आम्हाला गौरव प्राप्त व्हावं, आपल्याला देवाची मुलं हे नाव प्राप्त व्हावं, आम्हाला याजकपण प्राप्त व्हावं, आम्हाला देवाच्या राज्यामध्ये सार्वकालिक जीवनामध्ये स्थान मिळावं, म्हणून आपण कधीच देवापासून दूर जाऊ नये. म्हणून आपली लज्जा बाजूला करण्याकरता बायबलमध्ये म्हणतं तो आम्हाला त्याचे बंधू म्हणून घ्याव्यास लाजत नाही. आणि हे वचन आम्हाला असंही सांगतं या वचनातून. हे वचन जे आहे योहान 3:16, त्याच्या आधी मला तुम्हाला सांगू द्या रोम 10:11, जे त्याच्यावरती विश्वास ठेवतात त्यांना कधी लज्जेला सामोरे जावं लागणार नाही.